नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मी उमेश रुपनवर सह्याद्री अकॅडमी बारामती सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप मनापासून स्वागत करतो. पोलीस भरती प्रक्रिया दिवसेंदिवस खूप टफ होत चाललेली आहे. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की जसं फिजिकल मध्ये तुम्हाला 42 पेक्षा जास्त मार्क पडले पाहिजे, तसंच लेखी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला 90 पेक्षा जास्त मार्क घेताच आले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आता बऱ्याचशा जिल्ह्यांचं आपण मेरिट पाहिलं तर ते मेरिट इतकं टफ पद्धतीचं लागत चाललेलं आहे. आणि याचा अर्थ आहे की खूप मोठं कॉम्पिटिशन, खूप मोठी स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी होणं गरजेचं आहे. तर सह्याद्री अकॅडमीमध्ये आपली ऑफलाईन खूप मोठी बॅच आहे. मुलांचं वेगळं आणि मुलींचं वेगळं युनिट आहे आणि त्या बॅचेस सुरू आहेत. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असं फोन येतात की सर आम्हाला ऑफलाईनला येणं शक्य नाही. इतर नोकरी असेल किंवा इतर अडचणी असेल, फीचा प्रॉब्लेम असेल, तर आम्हाला तुमच्या जे शिक्षक आहेत गेले 10-15 वर्षापासून जुने शिक्षक, त्या शिक्षकांचं लेक्चर आम्हाला ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डिंग स्वरूपात आम्हाला जर मिळालं तर त्याचा निश्चितपणे फायदा होईल. आणि त्या दृष्टीने सह्याद्री अकॅडमीने पुनश्च एकदा नव्याने सह्याद्री अकॅडमीने एक अशा पद्धतीचे लेक्चर सुरू केले की घरी बसून तुम्ही 90 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता. आणि एक नवीन अपडेट लेक्चर आता 2026 मध्ये जी पोलीस भरतीची प्रक्रिया झाली, त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून अभ्यास करून एक वेगळ्या स्वरूपाचं लेक्चर, काय प्रश्न टप येतात, कुठं विद्यार्थ्यांचे मार्क जातात आणि त्या दृष्टीने लेक्चरचं नियोजन केलेलं आहे. आणि प्रत्येक घटकात पण हे लेक्चर पाहायचं कसं, तर सह्याद्री करिअर अकॅडमी नावाचं ऍप आहे. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन ते डाउनलोड करा आणि ते लेक्चर आपल्याला प्रत्येक विषयाचं बघा, ते ऑनलाईन ऑनलाईन लेक्चर आहेत बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आणि ते लेक्चर तुम्ही एक वर्षामध्ये किती वेळा पाहू शकता. आणि 2026 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांवर आधारित ते लेक्चर आहेत. बघा आता मराठी व्याकरण मी स्वतः घेणार आहे मराठी व्याकरण आणि सगळं टॉपिक घेणार आहे. म्हणजे मराठी व्याकरण मध्ये वर्ण विचारापासून म्हणजे सुरुवातीला कर्ता कर्म क्रियापद पासून जे सुरू होणार आहे ती वृत्तापर्यंत थांबणार आहे टॉपिक. आणि गेल्या वेळेस घेतलेलं सुद्धा लेक्चर नाही, पूर्णपणे नवीन लेक्चर असणार आहे. खरं तर मी जे ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहे तेच लेक्चर लाईव्ह स्वरूपात जोडलं जाणार आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कसलीही समस्या आली तरी त्याच्यावरती व्यवस्थित सोल्युशन, म्हणजे मराठीतलं जे अवघड आहे वर्ण विचार टॉपिक असेल, वृत्त टॉपिक असेल, अलंकार टॉपिक असेल, वाक्य पृथक्करण असेल, प्रयोग असेल, समास असेल, जे जे अवघड टॉपिक आहेत ते 100% तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने क्लिअर होतील. म्हणजे समजा बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होते की सर प्रयोग सोपा आहे पण संकर प्रयोग आम्हाला समजत नाही, तर संकर प्रयोग सुद्धा तुम्हाला, पण बेसिक पासून तुम्ही सगळे लेक्चर केले पाहिजे. म्हणजे सुरुवातीपासून जर मध्ये जर तुम्ही लेक्चर केले तर मग तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. सुरुवातीपासून जर लेक्चर केलं तर मराठी ग्रामर मध्ये मला असं वाटतं की खरंच तुमचं एकही मार्क जाणार नाही. अशा पद्धतीची तयारी एकदम सोप्या पद्धतीने करून घेतली जाणार आहे. त्याचबरोबर सामान्यांसाठी सचिन शिंदे सर आहेत. खूप मोठा पोलीस भरतीचा त्यांचा अनुभव आहे. गेले 15 वर्षापेक्षा जास्त काळ ते टीचिंग क्षेत्रातच आहेत. आणि नक्की पोलीस भरती काय असते, कशी असते, त्याची काठिण्य पातळी काय आहे, कशा स्वरूपाचा प्रश्न विचारतात, ते सरांना पूर्ण माहीत असल्यामुळं त्या स्वरूपात एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला अगदी नकाशे सह प्रत्येक संकल्पना व्यवस्थित समजून दिली जाईल. गणित शिकवण्यासाठी आपले अजित तरडे सर आहेत. बऱ्याच वर्षापासून ते पोलीस भरती करतात आणि नितीन सत्रे सर आहेत. हे दोन्ही अनुभवी माणसं आहेत. तुम्हाला गणिताचे सर्व टॉपिक शिकवले जाणार आहेत. त्याचबरोबर बुद्धिमापनसाठी आमचे बंधू कुमार सर आहेत. गेले किती वर्ष झालं ते बुद्धिमापन टॉपिक शिकवतात आणि नितीन सत्रेस आहेत. ते सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. तुम्ही एक डेमो लेक्चर आम्ही काय टाकणार आहे ते जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल किती सोप्या पद्धतीने घेतलं जाते ते. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही एकदा पहा, खात्री करा आणि तुम्हाला जर लेक्चर आवडलं तरच पुढे कंटिन्यू करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर गुरुवारी तुम्हाला जो सराव पेपर असतो तो दर गुरुवारी सराव पेपर तुम्हाला उपलब्ध होणार आहे. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे जे टॉपिक टेस्ट असतात. समजा एखादा टॉपिक टेस्ट मी आता समजा समाज शिकवला. समाज शिकवल्यानंतर त्या टॉपिकवर जी टेस्ट असती ती खरं तर आजपर्यंत सह्याद्रीने कधी बाहेर दिली नाही. आता पहिल्यांदा आपण, कारण ऑफलाईन काय ऑनलाईन काय दोन्ही आपलेच विद्यार्थी असल्यामुळे ऑनलाईनच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व टॉपिकच्या टॉपिक टेस्ट उपलब्ध होणार आहेत. म्हणजे एखादा टॉपिक मी शिकवला, वृत्त शिकवलं, अलंकार शिकवला, समाज शिकवला, टॉपिक झाला की त्याच्या खाली लगेच तुम्हाला टेस्ट असणार आहे. ती टेस्ट पूर्ण सोडवायची आणि मग तुम्हाला क्लिअर होईल की हा टॉपिक समजला. बऱ्याच वेळा एखाद्या शिक्षकाने शिकवलं, तुम्हाला ऐकायला छान वाटलं, तुम्हाला वाटतं यस आम्हाला पटलं, भारी लेक्चर, पण प्रत्यक्ष परीक्षेत लक्षात येतं का ह्यातला काहीच फायदा झाला नाही. मग हे कधी कळणार आहे? जर तुम्ही आतापर्यंत आलेलं सगळं प्रश्न पोलीस भरतीचं, सरळ सेवेला आलेले प्रश्न, सगळं जर प्रश्न टॉपिकचं त्या सोडवलं तर मग तुमच्या लक्षात येईल की समजा 90 मार्काची 100 मार्काची टॉपिक टेस्ट आहे. पण 100 पैकी 100 जर तुम्हाला समजा आता एखादं लसावी मसावी प्रकरण आहे, शेकडेवर आहे, नफा तोटा आहे, किंवा एखादं भूगोलाचं इतिहासाचं प्रकरण आहे.
ते जर सगळे प्रश्न तुम्हाला क्लिअर व्यवस्थित झाले, तरच ती संकल्पना तुम्हाला क्लिअर झाली. तुम्हाला ते लेक्चर सोपं वाटलं, पण ज्यावेळेस टॉपिक टेस्ट सोडवता आणि सगळे प्रश्न समजतात, त्याच वेळेस ते लेक्चर सक्सेसफुल असतं लक्षात ठेवा. आणि पोलीस भरतीमध्ये कसं आता आपण पाहिलं, एकेका मार्कातनं विद्यार्थी गेलेले आहेत. म्हणजे त्याच्यावर मी नंतर लेक्चर सुद्धा घेणार आहे, की एका मार्कावरती मला 100, 90 मुलं आढळली. म्हणजे इतके मोठ्या प्रमाणात स्पर्धा झालेली आहे, की तुम्हाला 1 मार्काचं मोल काय असतं ते लक्षात येईल. आणि या सह्याद्री अकॅडमीच्या लेक्चरमधनं तुम्हाला निश्चितपणे खूप चांगला फायदा होणार आहे. म्हणजे बेसिकचं नवीन जे विद्यार्थी आहेत, त्यांना खूप चांगला फायदा होणारच आहे. कारण आम्ही बेसिक पासून घेणार आहे. अगदी कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं, क्रियापद कसं ओळखायचं, त्याचं टाइप कसं असतात. इथून जी सुरुवात होणार आहे, ती टप लेव्हलपर्यंत असणार आहे. म्हणजे नंतर जे त्याच्यापेक्षा वरची उदाहरणं, टप उदाहरणं, वेगवेगळ्या एम-पी-एस-सीला आलेली, सरळ सेवेला आलेली, स्कॉलरशिपला आलेली, पोलीस भरतीला आलेली, सगळ्या प्रकारची उदाहरणं ज्यावेळेस तुम्हाला व्हरायटीची उदाहरणं उपलब्ध होतील पुढं, मग लक्षात येईल की तुमचं सगळं डाऊट क्लिअर होतील. आणि लाईव्ह रेकॉर्डिंग लेक्चर झाल्यानंतर प्रत्यक्ष पुन्हा जरी तुम्हाला काही डाऊट वाटलं, तरी त्याच्यावरती लेक्चर निश्चितपणे होणार आहे. मला असं वाटतं की आम्ही सांगण्यापेक्षा एक काही डेमो लेक्चर तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये ठेवू. तुम्ही एकदा डेमो लेक्चर बघा. सह्याद्री अकॅडमीवर खरंच तुमचा विश्वास असेल, तर मग तुम्ही डेमो लेक्चर बघा आणि कमी फीमध्ये तुम्हाला अशी विशेष फी नाही. खरं तर ऑफलाईनला जर तुम्ही आपली सह्याद्री अकॅडमी फी जास्त आहे, कारण इथं खूप सारा मेंटेनन्स खर्च असतो. तर तुम्हाला ऑनलाईनला घरी बसून खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक संकल्पना क्लिअर होऊन हा पूर्ण कोर्स आहे. हा कोर्स जर घेतला, तर हा कोर्सचा तुम्हाला निश्चितपणे चांगला फायदा होईल आणि फक्त ₹999 त्याची फी आहे. एवढ्या फीमध्ये तुम्हाला सगळ्या संकल्पना व्यवस्थित पद्धतीने क्लिअर केल्या जातील. वर्षभर आहे ते लेक्चर. तुम्ही एखादं लेक्चर किती वेळा पाहू शकता. आता याच्यामध्ये फायदा असा असतो, की समजा आता अलंकार किंवा एखादा अलंकार तुम्हाला सगळं माहिती आहे. पण तुम्हाला एखादा अलंकार फक्त अनन्वयच पाहायचा आहे, की मला सर अलंकार सोपं जातं, पण अनन्वय मला समजत नाही. फक्त तेवढंच तुम्ही अलंकारात त्या ह्याच्यात जाऊन पाहू शकता. म्हणजे तुम्हाला ज्या संकल्पना अवघड आहे. समजा सर मला प्रयोग खूप सोपा आहे. तुम्ही शिकवले पण मला एवढा वेळ घालवायचा नाही ते ऐकण्यात. मला प्रयोगात फक्त संकर प्रयोग म्हणजे कर्तृ-कर्म, कर्तृभाव हे ओळखायचं कसं हे मला एकदम थोडक्यात कळायला पाहिजे. बस मी तेवढंच लेक्चर पाहणार. असं सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे जे ॲडव्हान्स विद्यार्थी आहेत 1-2 मार्कातनं राहिलेले त्या विद्यार्थ्यांना हे लेक्चरचा निश्चित फायदा होईल. जे टॉपिक तुम्हाला टफ वाटतात ते तुम्ही निश्चितपणे पहा आणि नंतर सांगा, की कशा पद्धतीने तुम्हाला कुठलाच अडचण येणार नाही एवढी मी गॅरंटी देतो. ठीक आहे. आपण भेटूया आता लेक्चरच्या माध्यमातून आपण रोजच भेटत राहणार आहे. पण सर्वांनी सुरुवातीपासून जॉइन व्हा. बऱ्याच वेळा विद्यार्थी काय होतात, की मी सुरुवातीपासून शिकवायला सुरुवात मी लाईव्हच घेणार आहे डायरेक्ट. म्हणजे पुढे विद्यार्थी असणार तर. आणि बरेच विद्यार्थी नंतर जॉइन होतात आणि मग त्यांना टफ जातं, की सर आम्हाला प्रयोग समजेना, आम्हाला संकर प्रयोग समजेना. कारण मी काय सांगणार, चला हा करताय, ह्याला विभक्ती प्रत्यय नाही, मग हा प्रयोग झाला. तुम्ही म्हणणार, "सर सर तुम्ही करता कसा ओळखला?" जर पहिलं बेसिक लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित केलं, तर मग लक्षात येईल, की अरे असा करता ओळखायचं, हे कर्म ओळखायचं. त्यामुळे माझ्याबरोबर जर तुम्ही थांबला, तर निश्चित तुमचं मराठीमध्ये एकही मार्क जाणार नाही. आणि सगळ्याच टॉपिकचं टप तयार एकदम. म्हणजे गणित, मराठी, बुद्धिमापन, सामान्य ह्याच्यात कुठेही तुमचं विशेष मार्क जाणारच नाही. अशा पद्धतीची तयारी करून घेतली जाणार आहे. आणि मी मराठीच्या बाबतीत बोलतो, की सुरुवातीपासून जर तुम्ही जॉइन झाला, तर तुम्हाला खूप फायदा होईल. म्हणजे आता 1 तारखेपासून बॅच सुरू आहे. तुम्ही जर आता जॉइन झाला त्या प्रक्रियेत, तर तुम्हाला बेसिक पासून सगळे लेक्चर व्यवस्थित समजतील. ओके. चला भेटत राहूया. धन्यवाद.